गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं, मातापित्यांचं या निरूपणामध्ये स्वागत आहे. सुंदर सकाळच्या या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे निरूपण श्रवण करत आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर एखाद्याच्या जीवनामध्ये, एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची जर पत्नी त्याच्या सोबत असेल तर काय त्याचा परिणाम होतो ते या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत. जर असं म्हणतात की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे जेव्हा ही भाग्यशाली स्त्री असते ना, त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येऊन जाते. जरी त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी असेल ना, त्या दुःखाचं सुखामध्ये रूपांतर होतं. मग जर प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही अशी स्त्री असेल तर मग कितीही संकटं आली ना तरी घाबरायची गरज नाही. सुख दुःख असतात ना, हे आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे. आणि सुख वाटल्यानं वाढत असतो आणि दुःख वाटल्यानं कमी होत असतो. समर्थांनी सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी अनेक नीत्या सांगितलेल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून कसं पुढं जायचं असेल ना, या बाबतीत सुद्धा समर्थांनी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये असे 3 लोक असतात. असे व्यक्ती सोबत असल्यामुळं माणसाला कठीण प्रसंगामध्ये हिंमत मिळत असते. तर चला जाणून घेऊया असे कोणते 3 लोक आहेत ज्यांना कधीही आपण आपल्यापासून दूर करू नये. त्याचबरोबर आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की असे कोणते 3 लोक आहेत ज्यांना आपल्या घरी कधीही बोलावू नये. समर्थांनी सांगितलेलं आहे की संस्कारी आणि समजूतदार पत्नी मिळणं ही सौभाग्याची गोष्ट असते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा बायका असतात ना, सावळीप्रमाणे नवऱ्यासोबत उभ्या राहत असतात. इतकंच नाही तर अशा बायका प्रत्येक कठीण परिस्थिती धैर्याने सामना करत असतात आणि त्यांच्या नवऱ्याला या प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याची हिंमत देत असतात. म्हणून संकटाच्या वेळी त्या कुटुंबाची ढाळ बनत असतात. म्हणून समर्थ म्हणत आहेत की जी मुलं त्यांच्या आईवडिलांचा आधार असतात, प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून हीच अपेक्षा असते की त्यांचा मुलगा एक चांगला गुणी व्यक्ती बनावा, समाजामध्ये त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा खूप मोठं नाव करावा. मुलाला जर सुरुवातीपासूनच योग्य दीक्षा मिळाली ना तर असा मुलगा आईवडिलांचा वृद्ध काळामध्ये त्यांचा आधार बनत असतो. बघा, आपण या कलियुगामध्ये आपण पाहत आहोत. बघा, गव्हर्मेंट सर्वंट असूनसुद्धा, भरपूर श्रीमंत मनुष्य असूनसुद्धा त्याच्या घरामध्ये आईवडिलांना थारा आहे का? पण तोच शेतकरी आहे ना, हा शेतकरी गरीब असतो पण कधीच त्याच्या आईवडील वृद्धाश्रमामध्ये नसतात. म्हणून पैसा कमी असेल तरी चालेल, पण ज्या घरामध्ये आईवडील आहेत ना ते घर समृद्ध समजावं, ते घर श्रीमंत समजावं. म्हणून आईवडिलांवर तो कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याच्याकडे असा पुत्र आहे ना, असे आईवडील कधी दुःखीसुद्धा होत नाहीत. आणि असा पुत्र मिळाल्यामुळं आईवडील कठीण वेळेला स्वतःला कधीच एकटेसुद्धा समजत नाहीत. व्यक्तीची सोबत असते ना, त्याची दशा आणि स्थिती ठरवत असते. जर आयुष्यामध्ये चांगल्या आणि सज्जन लोकांचा सहवास मिळत असेल ना तर असा व्यक्ती आयुष्यामध्ये खूप प्रगती करू शकतो आणि अधिक सुखमय जीवन जगू शकतो. कारण असे लोक तुम्हाला वाईट मार्गावर कधीच नेत नाहीत. त्यांना फक्त तुमचं कल्याण झालेलं पाहायचं असतं. अशा लोकांची साथ कधीच सोडू नका. कारण संकटाच्या वेळी अशी लोकं असतात ना, ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहतात. त्याचबरोबर कितीही सख्खी असू द्या, परंतु या 3 लोकांना कधीही घरी बोलावू नका किंवा तुमच्या स्त्रीला अशा 3 लोकांसोबत कधीही पाठवू नका. अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. त्या कितीही घनिष्ठ मैत्री असू द्या, परंतु ह्या 3 लोकांसोबत तुमच्या बायकोला कधीही बाहेर पाठवू नका.
अशा 3 लोकांना कधीही तुमच्या घरी बोलवू नका. समर्थांनी प्रत्येक या जीवनाच्या वाटेवर या 3 लोकांपासून प्रत्येक भक्ताला सावध केलं आहे. या 3 लोकांपासून सावध कसं राहिलं पाहिजे? जे लोक भविष्यामध्ये तुम्हाला धोका देऊ शकतात, तुमचा विश्वासघात करू शकतात, तुमच्यासोबत राहून तुम्हाला नुकसान पोचू शकतात. कारण या जगामध्ये माणूस त्याचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वार्थ साध्य करण्यासाठी तुमच्यासोबत वाईटापेक्षा वाईट वागू शकतो. असं म्हणतात या अविश्वासाचा विश्वास तर करू नयेच, परंतु विश्वास असणाऱ्याला सुद्धा विश्वास ठेवू करू नये. कारण का? कारण फसवणूक ही विश्वास असणाऱ्या व्यक्तीकडून मिळत असते. बघा, कधीही लक्षात ठेवा, आपली अपेक्षा भरपूर असते ना, तोच व्यक्ती आपली फसवणूक करत असतो. म्हणून अशा व्यक्तीपासून सावध राहा. कारण कोणत्या स्त्रिया असतात की त्या पतीला कधीच धोका देऊ शकत नाही. मग कोणी कितीही लोभ दाखवला ना तरी घाबरवलं, धमकावलं, परंतु या 3 स्त्रिया असतात ना, त्या कधीही नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषावर मोहित कधीच होत नाही. अशा स्त्रियांचं प्रेम असतं ना, हे प्रेम खरं असतं. 3 लोकांचे ऐश्वर अशा स्त्रियांना त्यांच्याकडे मोहित करू शकत नाही. कोणती स्त्री नवऱ्याला खरं प्रेम करत असते, आपण या सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत. तर चला आता आपण हे उदाहरण पाहूया. या कुणकेश्वर नगरीमध्ये राजा दौलत राज्य करत होता. आणि राजा दौलत हा अत्यंत क्रूर आणि वासनाधीन होता. कारण त्याचं राज्य, बघा, राजाचं मन नेहमी सुंदर स्त्रियांमध्ये रमलेलं असायचं. आणि लक्षात ठेवा, ज्याचं मन चंचल असतं ना, ज्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं नाही, अशा राजाचं राज्य दीर्घकाळासाठी त्याच्या हातात राहत नाही. राजा दौलतच्या राज्यामध्ये एक गरीब मच्छीमारसुद्धा राहत होता, जो मासे पकडून त्याचा घर खर्च भागवत असे. तो मच्छीमार रोजच्या रोज समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असे आणि नगरामध्ये आणून ते मासे तो विकत असे. अशा प्रकारे तो मच्छीमार त्याचा उदरनिर्वाह करत होता. आणि हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एका दिवसाची गोष्ट होती. मच्छीमार नेहमीप्रमाणे समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी जातो. आणि दुसरीकडे नाग लोकांमध्ये एक नागांचा राजा होता. तो नाग त्याच्या पुत्रीला मल्लिकाला त्याच्यासोबत घेऊन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी आला होता. आणि नागकन्या, बघा, त्या नागकन्येचं नाव होतं मल्लिका. एवढी दिसायला सुंदर होती की तिला दिसता क्षणीच पुरुष मोहित होत असे. एवढी सुंदर ती मल्लिका होती. आणि नागराज त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचे. राजकुमारी मल्लिका तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, आज तुम्ही मला समुद्राच्या किनारी या भागामध्ये फिरायला घेऊन चला. मला तेथील दृश्य पाहायचं आहे, मला पृथ्वीवर फिरायचं आहे. मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज म्हणतो, पोरी, आपण नागाच्या वंशाचे आहोत. आपल्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जाणं धोकादायक आहे. तिथे अन्य प्राण्यांसोबत माणसंही राहतात. आणि आपल्यासाठी सर्वाधिक धोकादायक आहे ना, हा मनुष्य प्राणी आहे. तेव्हा नागकन्या म्हणू लागली, बाबा, असं कोणतंही संकट आपल्यावर येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल. बघा, या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतू नका. कारण आपण जे पाहत आहोत ना, की अशी पुरुषाच्या पाठीमागे अशी स्त्री असते ना, की त्याचं जीवनच बदलून टाकते. आपण हे सार पाहत आहोत की अशी कोणती स्त्री आहे. जर एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे जर भाग्यशाली स्त्री असेल ना, तर त्याला काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर चला आपण आता पुढे पाहूया. हा मुलीचा हट्ट पाहून नागराज समुद्राच्या किनाऱ्याकडे निघाला आणि दोघांनाही नाग आणि नागिणीचं रूप धारण केलं. समुद्राच्या किनाऱ्यावर विहार करण्यासाठी ते दोघेही निघतात. त्याच वेळेला तो गरीब मच्छीमार त्याने मासे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर येतो. त्या मच्छीमारानं समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्याचं जाळं फेकतो. जेव्हा त्याने जाळं पहिल्यांदा फेकलं तेव्हा त्या जाळ्यामध्ये काहीही मासे आले नाहीत. त्या मच्छीमाराचा जाळ रिकामाच आला. तो मच्छीमार विचार करू लागला की आज माझं नशीबच खराब आहे. जर मी मासे पकडले नाहीत ना, तर माझ्या परिवाराचे पालनपोषण कसं होईल? माझ्या घरामध्ये माझे वृद्ध आईवडीलसुद्धा आहेत. त्या मच्छीमारानं पुन्हा तो जाळं गोळा केला आणि पुन्हा एकदा समुद्रामध्ये फेकून दिला.
जेव्हा दुसऱ्यांदा मच्छीमारानं तो जाळं समुद्रामध्ये टाकला तेव्हा दुसऱ्यांदा सुद्धा तो जाळं रिकामच परत आला. फक्त काही खडे आणि झाडाची पानं त्या झाडामध्ये अडकून बाहेर आली. तो मच्छीमार मनातल्या मनामध्ये दुःखी झाला आणि विचार करू लागला, मला या समुद्रामध्ये काहीच मिळणार नाही. तो मच्छीमार पुन्हा एकदा हिंमत एकवटून तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्या जाळं फेकतो आणि जसा तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याने ते जाळं टाकलं तेव्हा त्या झाडामध्ये तोच नागराज अडकतो. त्या नागराजाची मुलगी त्याच्या मागे चालत होती आणि त्यामुळे ती त्याच्या जाळ्यामध्ये अडकू शकली नाही. मच्छीमारानं त्या जाळाला बाहेर काढलं तेव्हा त्याला त्या जाळामध्ये त्या मच्छीमाराला साप दिसला. आता तो मच्छीमार विचार करू लागला, हा तर साप आहे, हा मला दंश करू शकेल. त्या कोळ्यानं त्याचं जाळं ओढलं, तो साप त्या जाळ्यामध्ये गुंडाळलेला होता. दुसरीकडे तो नागराज सुद्धा मनातल्या मनामध्ये खूपच घाबरलेला होता. तो विचार करत होता की हे आज मच्छीमार मला सोडणार नाही, नक्कीच हा मला मारून टाकेल. आणि दुसरीकडे नागाच्या मुलीनं पाहिलं की माझे वडील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. जर माझ्या वडिलांना काही झालं तर या बाबतीला जबाबदार मीच असेल, कारण मीच वडिलांना हट्ट करून इकडे घेऊन आले होते. बघा, ही नागकन्या अत्यंत व्याकुळाने अस्वस्थ होत होती, खूप दुःखी होत होती. तिला समजत नव्हतं की मच्छीमार माझ्या वडिलांना सोडेल की मारून टाकेल. बघा, आता मलाच काहीतरी करावं लागेल. त्यानंतर असाच विचार करून ती नागिण एका सुंदर मुलीचं रूप धारण करते. ती इतकी सुंदर बनते की जो कोणीही तिला पाहिलं ना, तिला पाहतच राहू शकेल. सुंदर स्त्रीचं रूप धारण करून मल्लिका त्या कोळ्याजवळ जाते. तो मच्छीमार खूपच गरीब आणि दिसायला कुरूप होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग काळा होता. त्या मच्छीमाराच्या जवळ ती सुंदर स्त्री जाऊन उभी राहते आणि म्हणते, हे मच्छीमार, तुझ्या सापाला बंदी बनवलं आहेस ना, ते माझे वडील आहेत. जर तुम्ही माझ्या वडिलांना सोडलं ना तर मी तुमच्यासोबत लग्न करेल. त्या सुंदर मुलीला पाहून मच्छीमाराचे डोळे उघडेच राहिले. तो मच्छीमार हुशार होता. तो मनातल्या मनामध्ये विचार करू लागला की याचा अर्थ असा आहे की ही सुंदर मुलगी या नागाची मुलगी आहे. ही तर खूपच सुंदर आहे आणि ही तिच्या वडिलांना सोडण्याच्या बदल्यामध्ये माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. अशी सुंदर बायको मला 7 जन्मामध्ये मिळणार नाही. जर या मुलीसोबत माझं लग्न झालं तर मी तर मोठा भाग्यवान ठरेल. धनदौलतीची ही सुद्धा माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. तो मच्छीमार म्हणू लागला, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो की तू माझा विश्वासघात करणार नाही म्हणून. तेव्हा नागराज म्हणू लागला, बाळा, मी तुला वचन देतो, जर तू मला मुक्त केलं ना तर मी इथेच याच ठिकाणावर तुझं लग्न माझ्या पुत्रीसोबत लावून देईन. दुसरीकडे नागकन्येनं सुद्धा मच्छीमाराला सांगितलं की मी तुला वचन देते की मी तुझ्याशीच लग्न करेल. तेव्हा त्या मच्छीमाराला विश्वास होतो आणि तो त्या नागाला त्या जाळ्यातून मुक्त करतो. नागराज त्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो. नागराज मच्छीमाराला म्हणतो, तू माझ्याजवळ खूप उपकार केले आहेस. मी तुझं लग्न इथेच माझ्या मुलीसोबत लावून देतो. त्यानंतर नागराजाने त्याच्या कन्येचं या मल्लिकाचं लग्न पूर्ण शास्त्रीय पद्धतीनं त्या मच्छीमारासोबत लावून दिलं व त्यानंतर नागराजाने त्याच्या मुलीचा निरोप घेतला व तिला मच्छीमारासोबत पाठवून दिलं. तो कोळी सुंदर, बघा, त्या सुंदर बायको मिळाल्यामुळं खूपच खुश होतो. त्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या झोपडीमध्ये येतो आणि झोपडीमध्ये आल्यानंतर जेव्हा ती नागकन्या पाहते की माझा नवरा तर अत्यंत गरीब आहे, परंतु तरीसुद्धा तिच्या मनामध्ये नवऱ्यासाठी अजिबात घृणा उत्पन्न झाली नाही. जर आजकालची मुलगी असती ना, या कलियुगातली मुलगी असती, तर आल्यावर लगेचच नवऱ्याला 50 गोष्टी बोलू लागली असती किंवा बसून फक्त रडायला लागली असती की मी स्वतःच्या हातानं माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. परंतु त्या नागकन्येनं बघा त्या परिस्थितीचा स्वीकार केला आणि ती एका पतिव्रता स्त्रीसारखी जाऊन त्या झोपडीमध्ये राहू लागली. त्यानंतर त्या मच्छीमाराने त्या नागकन्येला विचारलं, हे प्रिये, माझ्याकडे तर अन्नसुद्धा नाही. तू माझ्यासोबत विवाह तर केला आहेस, परंतु माझ्यासोबत या झोपडीमध्ये खुश राहशील का तू?
तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली, अहो तुम्ही माझे पती आहात. मी पूर्ण रीतिरिवाजाने तुमच्यासोबत लग्न केलं आहे. स्वतः माझ्या वडिलांनी माझं कन्यादानसुद्धा केलं आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही जिथे जे काम कराल ना त्या कामामध्ये मी तुमची मदत करेल. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास मी देणार नाही. अशा प्रकारे दोघेही चालत चालत त्यांच्या झोपडीमध्ये येतात आणि आनंदाने राहू लागतात. त्या मच्छीमाराचं रोजच्या रोज तेच काम असायचं. तो समुद्रकिनारी जायचा आणि तिथे जाऊन मासे पकडायचा आणि त्यानंतर नगरामध्ये जाऊन तो ते मासे विकत असे. एके दिवशी राजा दौलत याचा सेनापती नगरामध्ये फिरत होता. फिरता फिरता तो सेनापती मच्छीमाराच्या त्या झोपडीजवळ पोचतो. त्यानं पाहिलं की त्या मच्छीमारासोबत एक खूपच सुंदर स्त्री, राजकुमारीसारखी दिसणारी स्त्री बसलेली आहे. त्या मच्छीमाराच्या बायकोला पाहून सेनापतीचे डोळे उघडेच राहिले. तो सेनापती विचार करू लागला, ही स्त्री खूपच सुंदर आहे. तिच्या समोर राजाच्या राणीचं सौंदर्य बघा, या राजाच्या राणीचं सौंदर्यसुद्धा फिकं आहे. त्या सेनापतीनं शेजाऱ्यांना विचारलं की ही स्त्री कोण आहे जी ह्या कोळ्यासोबत बसली आहे. लोकांनी सांगितलं, साहेब ही तर कोळ्याची पत्नी आहे. काही दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं आहे. सेनापती विचार करू लागला की या कोळ्याचं इतकं भाग्य कसं. मला हा संदेश महाराजांना द्यावा लागेल. कारण सेनापतीच्या मनामध्ये विचार आला की ही मुलगी तर आमच्या महालामध्ये राहण्यायोग्य आहे आणि ही मुलगी कुठे, आणि या मच्छीमाराचा बघा नादी लागून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. ही तर आमच्या महाराजांची राणी बनण्यायोग्य आहे. ही कोळ्याजवळ कशी आली. मला महाराजांना याबाबतीत सूचना द्यायला पाहिजे. बघा, त्यानंतर तो सेनापती ही सूचना महाराज दौलत यांना देतो की महाराज आपल्या राज्यामध्ये जो कोळी आहे ना त्याची खूपच सुंदर बायको आहे. त्याच्या बायकोसमोर तुमची राणी तिच्या पायाच्या धुळी समान आहे. तिच्या चेहऱ्यावर चंद्रासारखं तेज झळकत आहे. तिच्या सौंदर्याची मी जितकी प्रशंसा करेल ना तेवढी कमीच आहे. बघा, त्या पाहिल्यानंतर असंच वाटत आहे की ती एखादी देवकन्या आहे. तुम्ही एकदा तिला पाहिलंत ना तर तुमचीसुद्धा झोप उडून जाईल. मला स्वतःलाच आश्चर्य वाटत आहे की ती सुंदर कन्या त्या कोळ्याला कुठून मिळाली असेल बरं. ज्या हिऱ्याला महलांचं सौंदर्य वाढवायला पाहिजे ना तो हिरा एक गरिबाच्या झोपडीमध्ये चमकत आहे. सेनापतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर बघा तो राजा म्हणू लागला, सेनापती मी कसा विश्वास ठेवू की कोळ्याच्या घरामध्ये त्याची एक सुंदर पत्नी आहे. तेव्हा तो सेनापती म्हणतो, महाराज तुम्ही स्वतः येऊन पहा. बघा, सेनापती राजा दौलतला घेऊन त्या कोळ्याच्या झोपडीजवळ येतो. जेव्हा झोपडीजवळ महाराज सेनापती सोबत आले तेव्हा त्या मच्छीमारानं महाराजांना पाहून त्यांचा खूपच आदर सत्कार केला. जो एकाएकीच महाराजांच्या चरणामध्ये पडला. म्हणू लागला, महाराज तुम्ही माझ्या घरी येण्याचे कष्ट कसे घेतले. मला जर तुम्ही सांगितलं असतं ना तर मी स्वतः तुमच्या राजवाड्यामध्ये आलो असतो. तेव्हा महाराज दौलत त्या मच्छीमाराला म्हणतात, हे मच्छीमार, तू इतकी सुंदर बायको कुठून मिळवली आहेस. तू हिला कुठून घेऊन आला आहेस. ती तर एखाद्या राजाच्या राणीसारखी वाटत आहे. तेव्हा तो कोळी म्हणू लागला, महाराज हिने समुद्रकिनारी पूर्ण रीतिरिवाजाने माझ्याशी लग्न केलं आहे. ही मला समुद्रकिनारी भेटली आहे. आता ही माझी पत्नी आहे. राजा म्हणू लागला, हे कोळी, एका मच्छीमाराची इतकी सुंदर बायको असू शकत नाही. राज्यामध्ये फक्त राजालाचा अधिकार आहे की त्यानं सुंदर पत्नी ठेवावी आणि त्यामुळं तुमची ही बायको राजमहालामध्ये जाईल व तिथे जाऊन ती आमची राणी बनून राहील. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो मच्छीमार थोडा दुःखी होतो आणि म्हणतो, हे महाराज, हा तर अन्याय आहे. यामुळं राज्याचे नियम बदलतील. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही करू शकता, परंतु हा धर्म नाही. तेव्हा राजा म्हणतो, ऐक मच्छीमार, माझ्या 3 अटी आहेत. जर तू माझ्या 3ही अटी पूर्ण करत असशील ना तर ही पत्नी तुझीच राहील. जर तू माझ्या या 3 अटी हारलास ना तर तुझी पत्नी तुला राजमहालामध्ये पाठवावी लागेल व त्यानंतर तुला हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागेल. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आम्ही तुला आमच्या राज्यातून बाहेर काढू. तेव्हा तो मच्छीमार म्हणू लागला, हे महाराज,
मी तुमच्या अटी कसा पूर्ण करू शकतो? मी एक साधारण गरीब मच्छीमार आहे. राजा म्हणाला, नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही. हा राजाचा आदेश आहे. जर तुला सुंदर पत्नी ठेवायची असेल ना, तर माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. असं म्हटल्यानंतर महाराज आणि सेनापती दोघेही राजमहालामध्ये परत येतात. इकडे तो मच्छीमार उदास मनाने त्याच्या बायकोजवळ मल्लिकाजवळ पोचतो. बघा, नागकन्यानं जेव्हा त्याच्या नवऱ्याचा उदास चेहरा पाहिला तेव्हा ती म्हणू लागली, हे प्राणनाथ, तुमच्या ह्या दुःखाचं कारण काय आहे? राजाच्या धमकीमुळं तुम्ही घाबरलात आहात का? मच्छीमार म्हणू लागला, प्रिय, मी काय करू? मी एका मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकलो आहे. पुढे तो मच्छीमार म्हणू लागला, हे प्रिये, जर तू माझ्यासोबत राहिलीस ना, तर हा राजा आपल्याला या राज्यामध्ये राहू देणार नाही आणि राजा आपल्याला नक्कीच मारून टाकेल. आणि म्हणूनच मी तुलासुद्धा सल्ला देतो की तू राजाच्या महालात जा. तुझं आयुष्य स्वर्गाप्रमाणे बनेल आणि माझा जीवसुद्धा वाचेल. बघा, त्या कोळ्याला अत्यंत चिंतेमध्ये पाहून ती नागकन्या मल्लिका म्हणू लागली, हे पतिदेव, तुम्ही असं कसं म्हणाले की मी त्या राजासोबत जावं? माझं लग्न तुमच्यासोबत झालं आहे आणि स्वतः माझ्या वडिलांनी माझं लग्न तुमच्यासोबत लावून दिलं आहे. माझ्यासाठी तर तुम्हीच माझे राजा आहात आणि तुम्हीच ह्या झोपडी माझ्यासाठी राजमहालापेक्षा कमी नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबतच राहणार आहे आणि मी कधीच तुमची साथ सोडून जाणार नाही. बघा, आपण म्हणत असतो की भाग्यशाली स्त्री असते. खरी पत्नीत्व कसं राखायचं? जरी पैसा पतीकडे नसेल ना, तरी एकनिष्ठ राहणारी स्त्री असते ना, ती बघा नवऱ्याच्या पूर्ण संसारामध्ये जोडीदार असावा ना, तर अशीच स्त्री असावी. म्हणून आपण पुढे पाहूया. आता तो कोळी म्हणू लागला, हे नागकन्या, मग राजाच्या अटी पूर्ण कशा होतील? तेव्हा ती नागकन्या म्हणते, तुम्ही राजाच्या दरबारामध्ये जा आणि राजाला त्यांच्या अटीबद्दल विचारा आणि राजाला तुम्ही सांगा की महाराज, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आम्ही तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. परंतु जर आम्ही तुमच्या अटी पूर्ण केल्या तर तुम्हीसुद्धा हे राज्य सोडून बाहेर जायचं. ज्या प्रकारे मी अट हारलो ना, तर हे राज्य सोडून निघून जाईल. त्याच प्रकारे जर तुम्ही अट हारलात तर तुम्हालासुद्धा हे राज्य सोडून बाहेर निघून जावं लागेल. पुढच्या दिवशी तो मच्छीमार राजदरबारामध्ये जातो आणि जेव्हा मच्छीमार राजदरबारामध्ये पोचतो तेव्हा राजा दौलत म्हणतो, हे मच्छीमार, माझी पहिली अट ही आहे की आमच्या घरामध्ये आम्ही एक कोंबडा पाळला आहे. जर तुझा कोंबडा आमच्या कोंबड्याला हरवत असेल ना, तर तू जिंकशील आणि जर आमच्या कोंबड्याने तुझ्या कोंबड्याला हरवलं ना, तर तुझी बायको आमच्या राजमहालामध्ये राहील आणि तुला या राज्यातून बाहेर काढलं जाईल. राजाची ही अट ऐकल्यानंतर तो मच्छीमार म्हणू लागला, महाराज, मला तुमची अट मान्य आहे, परंतु जर तुमचा कोंबडा हरत असेल ना आणि माझा कोंबडा जिंकत असेल तर तुम्हालासुद्धा हे राज्य सोडून जावं लागेल. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, तुझी अट मला मान्य आहे. राजानं ती पैंज स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण नगरामध्ये ढोलकाची थाप ठोकण्यात आली की उद्या महाराजांचा कोंबडा आणि कोळ्यांचा कोंबडा यांच्यामध्ये झुंज होणार आहे. आता जसा दुसरा दिवस उगवतो, पूर्ण नगरातील लोक कोंबड्याची झुंज पाहण्यासाठी जमा होतात. इकडे तो मच्छीमार खूपच दुःखी असतो. तो विचार करत असतो की मी माझ्या बायकोच्या बोलण्यावर राजासोबत पैंज तर लावली आहे, परंतु माझा कोंबडा राजाच्या कोंबड्यासमोर 1 मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही. त्यानंतर तो मच्छीमार त्याच्या बायकोला म्हणाला, हे प्रिये, आपला कोंबडा महाराजांच्या कोंबड्यासमोर कसा जिंकू शकेल बरं? राजकन्या म्हणाली, हे प्राणनाथ, तुम्ही काळजी करू नका, आपलाच कोंबडा जिंकणार आहे. इतकं म्हटल्यानंतर लगेचच ती राजकन्या नागिणीच्या वेशामध्ये येते व पाताळामध्ये तिच्या वडिलांजवळ पोचते व नागराजाला जाऊन ती सर्व हकीकत सांगते. तेव्हा नागराज म्हणतो, हे पुत्री, जर अशी गोष्ट आहे ना, तर तू काळजी करू नकोस. मी तुला एक खूपच शक्तिशाली कोंबडा देतो. असा तसा कोंबडा नाही, हा दिव्य कोंबडा आहे. या कोंबड्यासमोर राजाच्या कोंबड्याची काहीच बघा चालू शकत नाही. या पृथ्वीवर सर्व कोंबडे जरी याच्या समोर आले ना, तरीसुद्धा ते कोंबडे 1 मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही.
बघा, तू या दिव्य कोंबड्याला घेऊन जा. त्यानंतर ती नागकन्या त्या दिव्य कोंबड्याला घेऊन तिच्या झोपडीमध्ये परत येते. तो कोळी त्या कोंबड्याला घेऊन राज दरबारामध्ये हजर होतो आणि चारही बाजूला नगरातील लोक जमलेले होते. ते सर्वजण कोंबड्यांची झुंज पाहण्यासाठी जमले होते. जेव्हा 2 कोंबड्यांची झुंज लावण्यात येते, मच्छीमाराच्या दिव्य कोंबड्याला राजाच्या कोंबड्यासमोर सोडवण्यात येतं. तो एक दिव्य कोंबडा होता, त्यामुळे तो पूर्ण दिवस किंवा पूर्ण वर्षभर लढला असता तरीसुद्धा तो दमला नसता. त्याने काही क्षणामध्ये राजाच्या कोंबड्याला पराभूत केलं. राजाच्या कोंबड्याची अवस्था एकदम बिकट करून टाकली. अशा प्रकारे महाराज दौलत यांचा पराभव झाला. चारही बाजूने मच्छीमाराच्या कोंबड्याचा जय जयकार होऊ लागला. तेव्हा राजा आणि मंत्री दोघेही म्हणतात, हे मच्छीमार, अजूनही आम्ही पैज हारलो नाहीत. आम्ही तुम्हाला 3 अटी पूर्ण करण्यामध्ये सांगितल्या होत्या. अजून माझ्या 2 अटी शिल्लक आहेत. बघा, तेव्हा तो मच्छीमार म्हणू लागला, हे महाराज, तुम्ही तुमची दुसरी अटसुद्धा सांगा. तेव्हा राजा म्हणतो, हे कोळी, तू एक अशी टोपली घेऊन ये, ज्या टोपलीमध्ये आपल्या नगराच्या बाहेरून जी नदी वाहत आहे ना, त्या नदीचा प्रवाह ही टोपली विरुद्ध दिशेला करू शकेल. टोपली लावल्यानंतर लगेचच ती नदी तिच्या विरुद्ध दिशेने जाऊ लागेल. आणि जर तू या नदीच्या प्रवाहाला वळवू शकला नाहीस तर तुझी बायको आमच्या राजमहालामध्ये राणी बनून राहील. राजाची ही दुसरी अट ऐकून मच्छीमार शांतपणे त्याच्या झोपडीच्या दिशेने येतो आणि बायकोजवळ तो बायकोला म्हणतो, आपला कोंबडा झुंजीमध्ये जिंकला आहे, परंतु राजाने आणखी एक समस्या उभी केली आहे. नागकन्या म्हणू लागली, कोणती समस्या आहे मला सांगा. महाराजांनी असं काय म्हटलं आहे. तेव्हा तो कोळी नागकन्येला सांगतो, राजाने एक टोपली घेऊन यायला सांगितलं आहे, जी टोपली नदीच्या प्रवाहाला बघा उलट्या दिशेने फिरवू शकेल ना. कोंबडा तर तुम्ही कुठून तरी आणून दिला आहे, परंतु आता ही टोपली कुठून आणायची बरं? आपल्याकडे अशी कोणतीही टोपली नाही. मला असं वाटत आहे की आपल्याला राजाची ही पैन जिंकता येणार नाही. आता तर तुला राजाच्या महलामध्ये जावंच लागणार आहे. जेव्हा हे सर्व नागकन्येनं ऐकलं तेव्हा नागकन्या म्हणू लागली, हे पतिदेव, तुम्ही घाबरू नका, मी या गोष्टीवर सुद्धा काहीतरी उपाय नक्कीच शोधेन. असं म्हटल्यानंतर ती नागकन्या लगेचच नागिणीच्या रूपामध्ये येते आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या वडिलांजवळ नागराजाजवळ पाताळामध्ये पोचते. नागराजानं विचारलं, आता काय अडचण आली आहे? तेव्हा नागकन्या मल्लिका म्हणू लागली, बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे की राजा दौलत आमच्यावर नाराज आहेत. त्यांची माझ्यावर वाईट नजर आहे. मला मिळवण्यासाठी माझ्या नवऱ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी ठेवत आहे. जर त्यांची अट पूर्ण झाली नाही तर राजा दौलत मला त्याची राणी बनवून घेऊन जाईल. तेव्हा नागराजाने विचारलं, पोरी, आता तुझी काय इच्छा आहे? तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली, बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही स्वतः माझा विवाह त्या मच्छीमाऱ्यासोबत लावून दिला आहे आणि आता तेच माझे देवता आहेत. मी त्या मच्छीमाऱ्याला सोडू शकत नाही. राजानं एक ही आट ठेवली आहे की अशी टोपली घेऊन या, जी टोपली नदीच्या प्रभावाला विरुद्ध दिशेला वळवू शकेल. तेव्हा नागराज म्हणू लागले, हे पुत्री, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे भगवान भोलेनाथांनी दिलेली एक दिव्य टोपली आहे. ती टोपली तू घेऊन जा. जशी तू या टोपलीला नदीमध्ये टाकशील ना, तेव्हा त्या नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल. नागकन्या ती टोपली घेऊन निघून जाते. ती त्या मच्छीमाराच्या झोपडीमध्ये परत येते. परत आल्यानंतर तिच्या नवऱ्याला म्हणते, स्वामी, ही टोपली तुमच्या जवळ घ्या. तुम्ही ही टोपली जशी नदीमध्ये टाकाल ना, नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल. अशा प्रकारे तुम्ही राजाची ही अटसुद्धा जिंकून जाल. बघा, दुसऱ्या दिवशी महाराजांनी ही वेळ ठरवली होती. त्या वेळेवर नगरातील अनेक लोक नदीकिनारी एकत्रित होतात आणि त्यानंतर तो मच्छीमार सुद्धा त्याची ती दिव्य टोपली घेऊन त्या नदीकिनारी पोचतो. राजा म्हणाला, कोळी, तू टोपलीला नदीमध्ये टाकून नदीचा प्रवाह उलट्या दिशेला करून दाखव. जर तुझी टोपली असं करू शकले नाही ना, तर तुझी बायको माझी राणी बनेल. बघा, त्या मच्छीमारानं त्याची टोपली त्या नदीमध्ये टाकताच टोपली नदीमध्ये टाकली आणि नदीचा प्रवाह उलट्या दिशेला फिरला.
बघा, हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. सर्व लोक म्हणू लागले, महाराज मच्छीमार जिंकला आहे, आता तुम्ही हारला आहात. राजाला सुद्धा हे समजलं होतं की तो दुसऱ्यांदा पराभूत झाला होता, परंतु तो राजा होता, तो कुठे हार मानणार होता का? राजा म्हणू लागला, ठीक आहे, माझी आणखी एक शेवटची अट आहे. जर तू विजय झालास ना तर तू या देशाचा राजा बनशील, आणि जर मी जिंकलो ना तर तुला या राज्यातून मी बाहेर काढून तुझी बायको माझी राणी बनेल. बघा, मच्छीमार म्हणाला, महाराज तुम्ही तुमची तिसरी अटसुद्धा सांगा. तेव्हा राजा म्हणतो, हे मच्छीमार, माझी तिसरी अट ही आहे की तुला माझ्यासोबत युद्ध लढावं लागेल. या लढाईमध्ये जो विजेता असेल ना तो येथील राजा बनेल, आणि जो हारेल तो या राज्य सोडून निघून जाईल. बघा, या युद्धाबद्दल ऐकून मच्छीमार घाबरतो. तो विचार करू लागला की 2 अटी तर मी जिंकलो आहे, आणि त्या माझ्या बायकोमुळे मी जिंकलो आहे, परंतु राजाची ही तिसरी अट मी कशी बरं जिंकू शकतो? हा तर राजा आहे आणि याला युद्ध कलेचं पूर्ण ज्ञान आहे. मी एक मच्छी पकडणारा आहे, आणि जाळं टाकण्या फेकण्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच काम केलेलं नाही. आता तो मच्छीमार उदास मनाने त्याच्या पत्नीजवळ येतो, आणि नागकन्येने जेव्हा नवऱ्याचा दुःखी चेहरा पाहिला तेव्हा ती ओळखते की आणखी एकदा भयानक संकट माझ्या नवऱ्यावर आला आहे. महाराजांनी अशी कोणती आट त्यांच्यासमोर ठेवली आहे ज्यामुळं यांच्या चेहऱ्यावर एवढं दुःख झळकत आहे? नागकन्या विचार करू लागली, आता काय झालं आहे? तुम्ही या काळजीत दिसत आहात. तेव्हा तो कोळी म्हणतो, हे प्रिये, हा राजा तर माझ्या प्राणांच्या मागे लागला आहे. मी तुला काय सांगू? राजाने 2 दिवसांचा अवधी दिला आहे. सांगितलं आहे की तिसऱ्या दिवशी युद्धभूमीवर माझ्यासोबत युद्ध लढावं लागणार आहे. तुझ्याजवळ जेवढी सेना असेल ना तेवढी सेना घेऊन तू युद्ध मैदानात ये. जो या युद्धामध्ये विजयी ठरेल तोच या राजाचा राजा असणार आहे, आणि जो पराजित होईल ना त्याला या राज्यातून बाहेर काढण्यात येईल. तेव्हा ती राजकन्या म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत सदैव पाठीशी आहे. बघा, त्यानंतर ती राजकन्या तिच्या वडिलांजवळ पोचते व वडिलांजवळ जाऊन ती म्हणते, हे पिताश्री, आता राजा आणि त्यांनी अंतिम आड घातली आहे. माझ्या नवऱ्याला तर राजासोबत युद्ध लढावं लागणार आहे. जर युद्धामध्ये ते हारले ना तर त्यांना या राज्यातून बाहेर काढलं जाईल, आणि मला राजा आणि त्याची राणी बनवेल. मी खूपच चिंतेमध्ये आहे, कारण माझ्या नवऱ्याला युद्ध कसं करावं हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा नागराज म्हणतो, पुरी तू काळजी करू नकोस, माझ्याजवळ भगवान शिवांनी दिलेली दोरी आणि काठी आहे. या दोरी आणि काठीच्या मदतीने राजाच्या पूर्ण सैन्याचा पराभव केला जाऊ शकतो. बघा, अशा प्रकारे नागराजांनी ती दोरी आणि काठी त्याच्या मुलीजवळ दिली, आणि नागकन्या ती घेऊन तिच्या नवऱ्याजवळ आली, आणि नवऱ्याला समजावतात ती म्हणाली, हे बघा, तुमच्या समोर कितीही मोठं सैन्य आलं तरीसुद्धा तुम्ही ही दोरी आणि काठीच्या जोरावर त्या सर्वांना पराभूत करू शकता. तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की बांध दोरी आणि मार काठी. तुम्ही इतकं म्हटल्यानंतर ही दोरी सर्वांना बंदी बनवेल, आणि ही काठी सर्वांना मारून त्याचा वध करून टाकेल. बघा, दुसऱ्या दिवशी राजाची सेना युद्ध मैदानामध्ये हजर होते, आणि दुसरीकडे तो मच्छीमार हातामध्ये एक दोरी आणि काठी घेऊन येताच दिसत असतो. राजाने जेव्हा त्या मच्छीमाराला येताना पाहिलं तेव्हा राजा आणि प्रजा त्या मच्छीमाराला म्हणते, तू एकटाच आला आहेस? तुला मारायचं आहे ना? तुला मारायचं आहे ना? गुपचूप तुझी बायको राजाला दे. मरण्यापेक्षा तर बायकोविना जीवन जगणं कधीही चांगलं असेल. तेव्हा तो मच्छीमार म्हणाला, राजासाहेब, तुम्ही बोलू नका, तुम्ही युद्ध करा. तुम्ही जर या युद्धामध्ये विजयी झालात ना तर तुम्ही माझ्या बायकोला मिळू शकाल. आधीच तुम्ही इतकी मोठे स्वप्न का पाहतात? जर तुम्ही या युद्धामध्ये हारलात ना तर विचार करा, तुम्हाला सुद्धा हे राज्य सोडून जावं लागेल. त्यानंतर तो राजा युद्धाची घोषणा करतो. कोळ्यानं ती दोरी काढली आणि ती दोरी राज्याच्या सैन्यावर फेकली आणि म्हणाला, बांध दोरी. जसा मच्छीमार बांध दोरी असा म्हणाला ना, त्या दोरीनं सर्व सैन्याला बांधून टाकलं. त्यानंतर त्या मच्छीमाराने ती काठी काढली आणि म्हणाला, मार काठी.
इतकं म्हटल्यानंतर ती काठी रौद्र रूप धारण करून राजा दौलत आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडली. त्या काठीनं मारून मारून सर्व सैन्याला जखमी करून टाकलं आणि राजा दौलतसुद्धा अत्यंत जखमी झाला होता. त्या चमत्कारी काठीचा मार खाल्ल्यामुळं राजा अत्यंत घाबरून गेला होता आणि राजा त्या कोळ्यासमोर हात जोडून म्हणतो, हे मच्छीमार, माझे प्राण मला दान कर. राजाचा पराभव होतो आणि मच्छीमार जिंकून जातो. तो मच्छीमार राजाला म्हणतो, हे महाराज, आता अटीनुसार तुम्ही येथील राजा राहिले नाहीत, तुम्हाला इथून दूर जावं लागणार आहे. त्यानंतर तो राजा ते राज्य सोडून निघून जातो आणि मच्छीमार आणि नागकन्या तेथील नवीन राजा आणि राणी बनतात. असं म्हणतात, जर बायकोची साथ असेल ना, तर बायको तुमच्या प्रत्येक पावलासोबत उभी असेल. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्याच्या जीवनामध्ये, बघा एखाद्या पुरुषाच्या जीवनामध्ये जर बायकोची सुंदर साथ मिळाली ना, तर बायको तुमच्या प्रत्येक पावलासोबत उभी असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये मोठमोठे संकट असतील ना, तुमच्या मार्गामधून दूर निघून जातात. ही पत्नी असते ना, ती फक्त नावाची पत्नी नसते. पत्नीचा प्रेम, पत्नीचा आत्मा, पत्नीचा सहवास जर पतीशी संबंधित असेल ना, तर कोणीही त्याचं केसही वाकडं करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, जर अशी लक्षणं असलेली पत्नी तुमच्याकडे जर असेल ना, तर अशी पत्नी तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाही. काही स्त्रियांचा असा स्वभाव असतो की तिला तिच्या पतीपेक्षा अधिक आनंदाचे कोणतेही साधन कुठे दिसले ना, तर अशी पत्नी तिच्या नवऱ्याला धोका देऊन दुसऱ्या पुरुषाजवळ जात असते. जी स्त्री कुठल्याही प्रलोभाला बळी पडत नाही, ना संपत्तीला, ना ताकदीला, ना सौंदर्याला, न तिच्या नवऱ्याजवळ जे काही आहे ना त्यावरती संतुष्ट राहते ना, समाधानी राहत असते, अशा स्त्रियांना नेहमीच दिव्य लोकांची प्राप्ती होत असते. अशी पत्नी तिच्या नवऱ्यावर खरं प्रेम करत असते. ती कधीही नवऱ्याचा विश्वासघात करत नाही. ही जी समाधानाची भावना असते ना, आईवडिलांकडून शिकवली जात असते. आईवडील त्यांच्या मुलांना जशा सवयी लावतात ना, तशाच त्यांचा स्वभाव बनत असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेचं तात्पर्य एवढंच आहे की जर एखाद्याच्या जीवनामध्ये, एखाद्याच्या पुरुषाच्या जीवनामध्ये जर भाग्यशाली स्त्री जर असेल ना, तर त्याच्या जीवनाचं सोनंच करत असते. त्याच्या संसारामध्ये बघा प्रेमच निर्माण होत असतं. म्हणूनच जर पती पत्नीचं नातं व्यवस्थित असेल ना, तर समोर कितीही संकट आली ना, तरी घाबरायचं अजिबात काम नाही. म्हणून समर्थांनी या भक्तिमार्गामध्ये हेच सांगितलेलं आहे की दोघांनी श्रवणाला बसा, दोघांनी भक्तिमार्गामध्ये या. कारण गाडीची दोन्ही चाकं आहेत ना, बघा एकाच वेळी चालत असतात, पण तर ती वेगवेगळी चाकं असतील ना, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपलं पूर्ण कुटुंब या श्रवणाला बसवा, भक्तिमार्गामध्ये आणा. तुमच्या जीवनामध्ये असलेले संकट आहेत ना, नक्कीच त्यांच्यावर पायबंद बसू शकतो. नक्कीच तुमचं जीवन सुखी होऊ शकतं. या जगामध्ये, या विश्वामध्ये एकच मनुष्य सुखी असतो की ज्याचं कुटुंब सुखी आहे. म्हणून त्याच्यामध्ये आपण निर्माण व्हावं, म्हणून 2 वेळची उपासना करा. आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैखरीमध्ये श्रीराम नामाचा नाम संकीर्तन करा. जय जय रघुवीर समर्थ.